The great happiness. Buddham saranam gacchami. Manopubangama dhamma manosiddha manomaya मनसाचे पदुठेना भासति वा करोति वा ततो नंग दुःखमनवेति चक्कं वा वहतु पदम् मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायाव अनपायिनी. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी आपल्या औरंगाबाद शहरातील जय भवानी नगर परिसरातील श्रद्धावान धम्म उपासक गोविंद प्रल्हाद वाकळे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने त्यांच्या राजगृह या निवासस्थानी पूजनीय भिक्खू संघाला निमंत्रित करून श्रद्धापूर्वक भोजन चिवर आदि दान पुण्य करून हे महान पुण्य संपादन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तेव्हा या कार्यक्रमाला माझ्या समवेत उपस्थित असलेला आमचा संपूर्ण श्रामणेर संघ, संपूर्ण वाकळे परिवार, खरात परिवार आणि वाकळे परिवाराचे सर्वच आप्तेष्ट नातेवाईक पाहुणे मंडळी तथा श्रद्धावान धम्म उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा 2600 वर्षांपूर्वी उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. बऱ्याच दिवसांपासून म्हणण्यापेक्षा बऱ्याच वर्षांपासून आमच्या वाकळे साहेबांची फारच इच्छा होती, प्रचंड आग्रह होता की भंतेजींनी आमच्या घरी यावे, आमचे दान स्वीकारावे. विशेष म्हणजे मला वाटतं राजगृहाचा गृहप्रवेश सुद्धा आमच्याकडून व्हावा अशी त्यांची फार इच्छा होती. पण आमच्या व्यस्त शेड्यूलमुळे त्यांना आम्ही तारीख देऊ शकलो नाही, त्या गृहप्रवेशाला येऊ शकलो नाही. वाकळे साहेब आईबद्दल, वडिलांबद्दल, परिवाराबद्दल नेहमीच आम्हाला जेव्हा कधी फोनवर बोलणं होते तेव्हा सांगतात, आमच्या घरामध्ये भंतेजी रात्रंदिवस धम्मदेसना ऐकल्या जाते आणि घरामध्ये खूप चांगलं परिवर्तन घडलाय आणि तुम्ही यावेत अशी सर्वांचीच इच्छा आहे. प्रत्येकाला आतुरता होती, म्हणून गृहप्रवेशाला तर येणं झालं नाही. आणि मला वाटलं बापा आता गावावरून आलेत,
छोटंसं घर असेल तर इकडे आल्यानंतर बघितला हा एवढा मोठा बंगला आपण बनवलाय. निश्चितच आपली मेहनत, आपली जिद्द, आपले प्रयत्न, आपली चिकाटी आणि आपला संघर्ष यामागे आहे. आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन आपली जी बुद्ध धम्म संघावर आणि बाबासाहेबांच्या तत्वांवर जी श्रद्धा आहे आणि पुण्य कर्म करण्याची जी आपण कास धरलेली आहे, निश्चितच त्याची ही फलश्रुती आहे. आणि म्हणून शून्यातून आपण विश्व निर्माण केले असल्या कारणाने आपण एकदा वाकळे परिवाराचं सर्वांनी टाळ्यांच्या गजरांमध्ये स्वागत करा. आमच्या वाकळे आई मला वाटतं धम्मगिरीला गेल्या होत्या, इगतपुरीला शिबिरासाठी. तुम्ही गेले होते, वाकळे साहेबही गेले होते, सर्व साधक आहेत. तर तुमचं खरंच मनपूर्वक मी अभिनंदन करतो. तुम्हा सर्वांच्या प्रति विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो. आज या भोजनासाठी सुद्धा आम्ही यावे ऍक्च्युली कुणालाच तारीख देत नाही आहे सध्या. तुम्हाला माहित असेल, मी तर डिरेक्टली स्टेटसवर पण ठेवतो की कोणी तारखेसाठी आग्रह करू नये, कारण सध्याची परिस्थिती काय आहे ते आम्हालाच माहिती आहे. एक तर डॉक्टरांनी सांगितलं आहे प्रवचन देऊ नका, वंदना घेऊ नका, धावपळ करू नका. दुसरी गोष्ट, आपलं इथून साजापूर, औरंगाबादला जे साजापूर गाव आहे तिथे आपल्या सेंटरचं काम सुरू आहे, बांधकाम सुरू आहे. वाकळे साहेब तिथेही 7-8 दरवाजे बनवून देणार आहेत. निश्चितच 2-3 दिवसांमध्ये त्याचं काम पूर्ण होईल. आणि तिसरी गोष्ट, आमच्या श्रामनेर संघ जो आहे बघा, इथे आता हे आमचे रत्नानंद भंतेजी आहेत, हे प्रज्ञानंद भंतेजी आहेत. परवाला त्यांची कायमस्वरूपी दीक्षा झाली आपल्या विहारामध्ये. काल हे आपले श्रद्धानंद भंतेजी आहेत आमचे शिष्य, त्यांची दीक्षा झाली. हे तीनही तरुण मुलं आपल्या धम्मदेशनांना श्रवण केल्यामुळे त्यांची बुद्ध धम्म संघावर त्यांच्या परिवाराची त्यांची श्रद्धा बसली आणि त्यांनाही वाटलं आम्हीही आमचं जीवन समर्पित करून बाबासाहेबांच्या चळवळीला वाहिलं पाहिजे, स्वतःमध्ये चांगला बदल घडून आणला पाहिजे आणि भगवान बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं एक आदर्श जीवन जगलो पाहिजे. म्हणून त्यांनी बघा परमनंटली आपल्याकडे दीक्षा घेतली. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं स्वागत केलं पाहिजे. मानवी जीवन बघा अनमोल आहे. आम्ही नेहमीच सांगत आलो आहे, भगवान बुद्ध 2600 वर्षांपूर्वी सांगून गेले की प्रत्येकाला इथे कमी जास्त प्रमाणात सिमिलर असं शरीर प्राप्त झालंय. प्रत्येकाला 2च हात दिलेत, कुणाला 3, कुणाला 1 दिला नाही. प्रत्येकाला 2च डोळे दिलेत, कुणाला 4-5 जास्त पाहावं लागते म्हणून कुणाला 1च दिलाय, असाही काही विषय नाही. प्रत्येकाला 2 हात 2 पाय दिलेत, जास्त धावपळ करावं लागते म्हणून 4-5 गोगलगाई सारखे पाय दिलेत, असाही काही विषय नाही. प्रत्येकाला हृदय 1च दिलंय, पोट 1च दिले, प्रत्येकाला शरीर सारखंच दिलंय बघा, कमी जास्त, फक्त रंग कमी जास्त आहे, साईज कमी जास्त आहे, एवढाच फरक आहे. जात धर्म जरी कोणती असेल कुणाची, तरी शरीर इथून तिथून मनुष्याचं सारखंच आहे, पण स्वभाव मात्र सारखा नाही आहे. सारखा एका घरातल्या लोकांचा जरी विचार केला आणि कोणत्याही जाती धर्माच्या लोकांचा जरी विचार केला तरी स्वभाव मात्र सारखा नाही आहे. हालाकी माता पिता जरी तेच आहेत, पण त्यांचे जे अपत्य आहेत, त्यांची जी मुलं आहेत ती एकाच स्वभावाची नसतात. भगवंताला जेव्हा विचारलं की भगवान या जगामध्ये सर्वच लोक सारख्या स्वभावाची का नाहीत, तेव्हा भगवंताने त्या विचारणाऱ्याला प्रतिप्रश्न केला होता की या जगामध्ये, या सृष्टीमध्ये, पृथ्वीवरती जी आपल्या आजूबाजूला झाडं दिसतात, फळं दिसतात, फुलं दिसतात, ती तरी सारखी आहेत का? तुम्हालाही विचारतो, आहेत का सारखी? बिलकुल नाही. आता जांभळाचं सीझन आहे बघा, जांभळाचा कलर वेगळाच आहे, त्या झाडाचे पानं वेगळे आहेत, बरोबर आहे. जांभळाची साईज वेगळी आहे, त्याच्यातही जाती आहेत. छोटं जांभळ, गावरान जांभळ, सरकारी जांभळ तर विचारूच नका. आता ते हायब्रिड आले सगळं काही, कमीच कमी लवकरात लवकर फळं देणारे झाडं आलेत. झाड एवढंच आहे त्याला पेरू लागलेत, झाड एवढंच आहे त्याला आंबे लागलेत, झाड एवढंच आहे त्याला नारळ लागलेत. तर हे जरी वेगवेगळं असले तरी या जगामध्ये, सृष्टीमध्ये असलेले फळं, फुलं, झाडं, झाडांची पानं, त्याची साईज, त्याचा रंग, त्याचा गंध, ह्या सगळ्या बाबतीमध्ये एकता नाही आहे, भिन्न भिन्नता आहे. आहे की नाही? फळच आहेत पण सगळे सारखे आहेत का? नाही. आता बघा इथे फळं आहेत, टरबुजाचा रंग हिरवा आहे, त्याची चवही वेगळीच आहे. आंबे पिवळसर दिसतात तर सफरचंद गुलाबी रेड दिसताय, केळी पिवळसर दिसतील, हिरव्या दिसतील, रंगही वेगळा, गंधही वेगळा, चवही वेगळा आणि त्याचा आकारही वेगळा आहे ना वेगळे. पण निसर्गामध्ये, तर निसर्गामध्ये जसं वनस्पतींचं, झाडांचं भिन्नता आहे, वेगळेपण आहे, अगदी माणसांचंही तसंच आहे म्हणाले भगवान. जसं त्याचा बीजाचा परिणाम आहे, जांभळाचं बीज लावलं तर जांभळाचं झाड येईल, नारळाचं येईल का? नारळाचं झाड जर लावलं किंवा नारळामधून कोंब आणला आणि ते लावल्या गेलं तर त्याला बदाम येतील काय? त्याला खारका येतील काय? नाही. जे बीज पेरल्या जाईल
तेच उगवते. अगदी मानवी जीवनामध्ये सुद्धा तसंच आहे म्हणाले भगवान बुद्ध. ज्या कोणत्या व्यक्तीचे जसे कर्म बीज असतील त्याचा स्वभाव तसा तसा बनत असतो. मी नेहमी सांगतो, लिंबावरचा गुळवेल हा जास्त गुणकारी असतो आणि इतर झाडांच्या वर आलेल्या गुळवेलापेक्षा. का? तर गुळवेलाचा वापर आयुर्वेदामध्ये यासाठी करतात की त्याच्यात कडवटपणा असतो, त्याच्यात गुणधर्म चांगले असतात आजाराला बरे करण्यासाठी. पण लिंबाचाही कडवटपणा त्याच्यात जेव्हा उतरतो तेव्हा तो अधिक गुणकारी ठरतो, म्हणून त्या गुळवेलाला महत्व आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, मानवी जीवन जगत असताना ज्या व्यक्तीचं मन निर्मळ आहे, ज्या व्यक्तीचा आपल्या वाणीवर संयम आहे, ज्या व्यक्तीचा आपल्या शरीरावर संयम आहे, ज्या व्यक्तीचा आपल्या मनावर संयम आहे, ती अशी संयमाने वागणारी, संयमाने बोलणारी व्यक्ती एखाद्या कुटुंबामध्ये जरी जगत असेल किंवा सार्वजनिक जीवनामध्ये जरी वावरत असेल तरी ती व्यक्ती त्या ठिकाणी प्रसन्न, आनंदी आणि खुश राहू शकते. पण लय पैसान, धन दौलतन, ज्ञानन बापा विचारूच नका, साऱ्या दुनियेचं ज्ञान जरी असेल पण मनच चांगलं नसेल, मन गढूळ असेल, याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, अहंकाराने वावर, याला तुच्छ लेख, त्याला तुच्छ लेख, बायको बरोबर नाही म्हणते, नवरा बरोबर नाही म्हणते, पोरगा बरोबर नाही, पोरगी बरोबर नाही, सासू बरोबर नाही, सून बरोबर नाही म्हणते, कोणीच बरोबर नाही म्हणते, माझा झेंडा म्हणते, मीच बरोबर आहे म्हणते. असे जे लोक असतात ते जीवनामध्ये कधीच प्रसन्न, सुखी आणि आनंदी जीवन जगू शकत नाही. जरी ते दिसायला गोरे गोमटे असले, समजा तुम्ही नाही बापा, तुम्ही तर लय चांगले, पण जे कोणी असे असतील, समजा रंगरूपाला जरी सुंदर असतील पण मन जर सुंदर नसेल तर त्यांची सुंदरता ही काळवंडली जाते. चेहऱ्यावर जरी समजा त्यांना सौंदर्य लाभलंय पण मन जर सुंदर नसेल तर चेहऱ्यावरचे ते डोळे, ते ओठ, ते गाल, ते भुवया, कंपाळ लगेच सांगते की दिसायलाच फक्त सुंदर आहेत पण मनानं मात्र खूपच कुरूप आहेत. असं तुम्हाला दिसत असेल काय? तुम्ही काय काय असे अज्ञानी आहेत असं काही नाही. म्हणून काही काही लोकांकडे पाहिल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते आणि काही काही कडे पाहिलं की आपल्याला वाटते यांना कट मारू की काय आता. बघा तुम्ही, म्हणून दिसण्याचा, रंगरूपाचा, ज्ञानाचा, श्रीमंतीचा, धनाचा, ते आपण कोण आहोत काय आहोत याचा फरक जास्त नाही आहे. फरक आहे फक्त आपल्या स्वभावाचा. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, कर्म विपाकाने, आपल्या कर्म बीजाने आपला स्वभाव तयार होत असतो. म्हणून स्वतःला चांगलं बनवलं पाहिजे. कारण जीवन छोटसच आहे बघा. आज तुम्ही पाहत असाल टीव्हीवरती, वर्तमानपत्रांमध्ये, कोण कधी जाईल, कुणाला कधी कुठे मृत्यू येईल आणि कोणत्या वयात येईल हे सांगता येते काय? आपल्या आजूबाजूला रोज बघा कोणाची ना कोणाची गाडी जाते स्मशानभूमीवर, नाही का? कोणाची पण गाडी जाऊ शकते, कोणाचंही बटन दबू शकते. आईच्या उदरात असतानाही बाळ मरतात, अगदी बाल्य वयातही असलेली बाळ मरतात, भर तारुण्यातही मृत्यू येतात, मध्य वयातही मृत्यू येतात, म्हातारपणातही मृत्यू येतात, श्रीमंतही जाण्यासाठी येतात, गरीबही जाण्यासाठी येतात. आणि जे कोण्या जाती धर्माचं लेबल लावून जगत असतील, कितीही मोठी शेखी मिरवत असतील आणि कितीही मोठ्या अहंकारात ज्ञानी आहे, श्रीमंत आहे म्हणून वावरत असतील, तर परमनंट इथे कोणीच तिकीट काढून आलेलं नाही. आले कोणी? आपण म्हणून म्हणण्यासाठी की मला काहीच होत नाही, मी 100 वर्ष जगतो, पण ते म्हणण्यापुरतच आहे फक्त. रात्रीतूनही जाऊ शकते, दिवसातूनही जाऊ शकते आणि केव्हाही जाऊ शकते. म्हणून भगवान म्हणाले, आपण किती दिवस जगलो, 100 वर्ष जगलो का, 150 वर्ष जगलो का, 75 वर्ष जगलो का, 50 की अजून काही, त्याला महत्व नाही आहे. आपल्याला जेवढं आयुष्य मिळालंय त्या आयुष्यात आपण कसे जगलो आहे ह्याला मात्र अत्यंत महत्व आहे. आपल्याला माणसं जोडता आलीत काय, आपलं घर आपल्याला बांधता आलं काय? घर बांधणं म्हणजे हे मटेरियल नाही, आपलं घर म्हणजे माणसं बांधणं, म्हणजे पती पत्नीनं प्रेमाने विश्वासाने वागणं, किंवा आई वडिलांची सेवा आपल्याला करता येणं, किंवा आई वडिलांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार देणं, भावा भावाने एकमेकांशी प्रेमाने वागणं, भावा बहिणीने एकमेकांशी प्रेमाने वागणं, किंवा समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो हा भाव मनामध्ये ठेवून जीवन जगणं, ह्या जगण्याला अर्थ आहे बघा. नाही तर भगवान बुद्ध म्हणाले, मी नेहमी सांगतो, पशु पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या, माणसाच्या जीवनात काय फरक आहे? पशु पक्षी पण यासाठीच जगतात की त्यांना अंडी घालायची आहेत, पिल्ल जन्माला घालायची आहे, त्यांना लहानाचं मोठं करायचं आहे, त्यांना पंख फुटले की मग त्यांना मोकळं करायचं आहे. मनुष्य सुद्धा तसं जगत असेल तर मग त्या जगण्याला काय अर्थ आहे?
म्हणून संतांचं, महापुरुषांचं जे वचन आहे, बुद्धांचं जे वचन आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि स्वतःच्या जीवनामध्ये बदल करून घेतला पाहिजे. स्वतःला चांगलं बनवता आलं पाहिजे. बघा, बऱ्याच लोकांना मी नेहमी सांगतो, ताव येते एकमेकाचा बदला घेण्यासाठी, एकमेकांचा कडता काढण्यासाठी ताव येते. बऱ्याच लोकांना ताव आला पाहिजे माणसाला स्वतःतली अवगुण काढून टाकण्यासाठी. ताव यावा, कोणता ताव यावा? लोकांचे अवगुण उजागर करण्यासाठी नाही, तर स्वतःचे अवगुण नष्ट करण्यासाठी, स्वतःला चांगलं बनविण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठीचा ताव आला पाहिजे. तेच लोक जीवनामध्ये पुढे आणि पुढे जाऊ शकतात. आणि हीच भगवान बुद्धाची शिकवण आहे. भगवंताने त्या काळामध्ये सुजाता, विशाखाला, मिगार माता विशाखाला, अनाथ पिंडकाला, राजा बिंबिसाराला, प्रसेनजिताला किंवा त्या काळातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या लोकांना हाच उपदेश केला. बघा, उद्ध्वस्त झालेला पटाचार्याला हाच उपदेश केला की वेळ पुन्हा येत नाही. जीवन असं आहे की पुन्हा पुन्हा काही चान्स पुन्हा पुन्हा मिळत नाही. जसं की बालपणातच बालपण आहे, तारुण्यातच तारुण्य आहे आणि मध्यवयातच मध्यवय आहे. एकदा निघून गेलं की लाख तुम्ही पैसे देतो म्हणा किंवा अजून काय काय देतो म्हणा, परत मिळू शकत नाही. बघा, काही गोष्टी अशा आहेत, मायबाप एकदा गेले परत नाही. माझं चुकलंय, त्यांच्याशी नीट वागलो नाही, सेवा करायला भेटली नाही आणि आता पुन्हा येऊ दे. कुठून येऊ दे? मशीन मध्ये बनतात का मायबाप? किंवा आपली माणसं जेव्हा चुकतात किंवा आपण चुकतो आणि नंतर आपल्याला जाग आली पश्चाताप होऊन की अरे गड्या, तसं बोलायला नव्हतं पाहिजे होतं, तसं मारायला नव्हतं पाहिजे होतं, तसं करायला नव्हतं पाहिजे होतं, समजा कधीतरी उगवलंय, उपयोग होते का त्याचा? काही उपयोग होत नाही. कारण शरीराला झालेला घाव भरून निघू शकतो, म्हणजे एखाद्या काही शस्त्राने केलेला घाव भरून निघू शकतो, परंतु आपल्या मनाचा घाव जो असतो, आपल्या बोलण्यामुळे, वागण्यामुळे इतरांना आपण दिलेला, तो भरून निघत नाही. बघा, आणि त्यामुळे भगवान म्हणाले जीवन खूप अनमोल आहे, सुंदर आहे, त्याला सुंदर बनवता आलं पाहिजे. हे शरीर चांगल्या कामात आपल्याला लावता आलं पाहिजे, वाणी चांगल्या कामात लावता आली पाहिजे, हे मन चांगल्या विचारांचं माहेर घर असायला पाहिजे, तर जीवन सुंदर आहे. नाही तर नरकाचं माहेर घर आहे. आणि नरकाचं माहेर घर म्हणजे काय? तर सगळं असून मी सांगतो तसं, मग आपल्या बॅटरीतला, आपल्या घड्याळातला शेल संपल्यावर जसं घंट्याचा, मिनिटाचा, सेकंदाचा काटा जागेवरच असा करते, टिक टिक. तर म्हणून किती काही असू द्या, कधी विचारलं कसं काय, बरं चाललंय का? नाही म्हणते, बरं नाही म्हणते, असं आहे तसं आहे, सून बरोबर नाही, सासू बरोबर नाही, नवरा बायको काहीच बरोबर नाही म्हणते. पण भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे आपल्याला अगोदर सुधारणा करावी लागते. आपण चांगलं तर जग चांगलं आहे. आणि जगाला बोट दाखवणं हे फार सोपं आहे, पण आपल्याकडे 4 बोट आहेत हे शोधणं, पाहणं फार अवघड आहे. मग ते कोणत्या वयोगटातले लोक असो, म्हातारे असो की जवान असो, असं जगात कोणी नाहीये की त्यांचं चुकत नाही. वाटते आपल्याला माझं काहीच चुकत नाही आणि बोलूनही दाखवतो आपण की माझं काहीच चुकत नाही, पण हकीकत मध्ये भगवान बुद्ध सत्याला स्वीकारणाऱ्यांपैकी आपण जर असेल तर आपल्याला तेव्हा कळेल की खरंच आपलंही चुकते. आणि ज्यांना हे कळेल की आपलं चुकते आणि त्याच्यात सुधारणा केली पाहिजे, समोरच्यात सुधारणा होण्या अगोदर, तर निश्चितपणे जो काही वाद विवाद, द्वेष, भांडण, वैर निर्माण झालाय, मग परिवारातला असो की बाहेरचा असो, ते कमी होऊ शकते. कारण बुद्धाचं वचन आहे, नाही वेरेन वेराणी समंती धकुदाचनं अवेरेनच संमंती येस धम्मो सनंतन म्हणाले भगवान बुद्ध. वैराने वैर शमत नाही. वैराला शमवायचं असेल, शांत करायचं असेल तर प्रेमाची गरज आहे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडे असावी लागते ती धार्मिकता. धार्मिक लोक असतील तर, धार्मिक म्हणजे काय तर शुद्ध आचरणवाले. धार्मिक म्हणजे फक्त हात जोडणारे, मेणबत्तीन, अगरबत्तीन, दिवा लावणारे असे धार्मिक नाही. भंडारा बिंडारा लावणारे म्हणजे टीका टिप्पणी नाही करत आपण. आपल्या देशातल्या बऱ्याच लोकांना भलतच काय काय करताना वाटते मी लय धार्मिक आहो. तर धार्मिक कशाला म्हटलं भगवंताने? ज्यांच्या वाणीवर संयम आहे, ज्यांचा मनावर संयम आहे, ज्यांचा आपल्या शरीरावर संयम आहे, जे कधी कुणाला दुखवत नाहीत, जे कधी कुणाला त्रास देत नाहीत, जे शुद्ध आचरण करतात, लोकांना मदत करतात, पुण्य कर्म, कुशल कर्म, दान पुण्य करत असतात, पंचशील अष्टशील पालन करत असतात, जे ध्यान करतात, मंगल मैत्री करतात, आपल्या समान सर्वांना समजतात, अशा मनाचे, स्वभावाचे, मनोप्रवृत्तीचे जेवढे लोक आहेत तेच धार्मिक आहेत. बाकी याच्यावर भर न देता नको त्या गोष्टीवर भर देत असतील तर ते धार्मिक नाही आहेत. हे बुद्धाचं वचन आहे. आणि त्यामुळे आज आम्हाला वाकळे परिवाराने, वाकळे साहेबांनी विशेषतः जे काही ते बोलावलंय बघा, त्यांचा शुद्ध हेतू आहे. त्यांना पुण्यकर्म, कुशल कर्म, दान पुण्य करायचं होतं. ही धम्मदेसना, त्यांना म्हणालो मी भोजन दान घेईल आणि धम्मदेसना करणार नाही, आणि आम्हालाही राहत नाही खरं म्हणजे. कारण भिक्खू जीवन जेव्हापासून जगतो, भगवंताचा धम्म जेव्हापासून समजला, मग ते लग्नात जाऊ का, साखरपुड्यात जाऊ का, वाढदिवसात जाऊ का, कुठेही जाऊ,
तिथे बुद्धाचं वचन आपण सांगितलं पाहिजे बा, प्रबोधन केलंच पाहिजे, असा आमचा मानस असतो. ती आमची श्रद्धा आहे. कारण भगवंतानं सांगितलंय सब दानं धम्म दानं जिनाती, सर्व दानांना जिंकणारं दान जर कोणतं असेल तर ते धम्माचं दान आहे. आणि धम्माचं दान म्हणजे काय, तर हे धम्मदेसना प्रवचन भंतेजीकडून जी दिली जाते त्याला म्हणतात धम्मदान. आणि म्हणून आमच्यामध्ये ती त्रिरत्नांच्या प्रती श्रद्धा असल्या कारणाने, बाबासाहेबांच्या बद्दल श्रद्धा असल्या कारणाने आम्हाला कुठं राहत नाही. म्हणून भोजनाला जरी गेलो तर प्रवचन दिल्याशिवाय सोडत नाही. म्हणजे आपल्या गावाकडे अशी म्हण आहे, म्हणजे ते म्हणतात लोक की नरडीवर पाय देऊन त्यांना शिकवा, असं आमच्या गुरुजीने शिकवलेलं आहे. की बा बळजबरी शिकवा लोकांना. जरी भगवंताने सांगितलं आहे की बळजबरी कोणाला काही धम्म देऊ नका, पण परिस्थिती नुरूप आपण वागायला पाहिजे, बोलायला पाहिजे. म्हणून आम्ही जरा रोखठोक बोलतो. आणि रोखठोक बोलणारे लोक सगळ्यांनाच काय आवडत नाही हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे. पण तरी सुद्धा त्याच्याही पुढे जाऊन आम्ही लोकांना बोलताना सांगत असतो, कोणी वंदो अथवा निंदो, आम्ही मात्र अशा प्रकारे बुद्धाचा धम्म, बाबासाहेबांचा विचार, संतांचा, महापुरुषांचा विचार लोकांना सांगितल्याशिवाय शांत बसणार नाही. फरक एवढाच पडेल, जे चोर असतील, चोर म्हणजे बा ज्यांना वाटेल या गोळ्या आपल्यालाच लागत आहेत ते बोलवणार नाहीत. आणि नाही बोलवलं तर काय टीए कमी होणार आहे, डीए कमी होणार आहे का, पगार कमी होणार का, पेन्शन कमी होणार आहे का, आपण लय कंगालच होणार आहे ना, आता काहीच खरं नाही बा, आपल्याला कोण आपल्याला देईल की नाही, काय घेईल की नाही, बोलवणार की नाही, वंदामी म्हणेल की नाही, जे भी नाही म्हटलं तर नाही म्हटलं बाबा. ते तुमच्या जवळ. भगवंताच्या काळातही असे लोक होते. मी कालच सांगितलं बघा, आपल्या श्रावस्तीला 7 कोटी लोक होते, 5 कोटी शरण आले, 2 कोटी नाही शरण आले. भगवान रडत बसले का? भगवान म्हणाले ज्याचं त्याचं पुण्य. आणि ज्यांच्यात श्रद्धा असते खरोखर ते बरोबर बदलतात, प्रवाहात येतात. ज्यांच्या श्रद्धा नाही ते जागेवरच बसतात, मेरे जैसा कोई नाही, मेरे जैसा कोई नाही. आता हे तुमचा वाकळे परिवार आता गावाकडूनच आले ना तुम्ही. पण काय होतं तुमच्याकडे, समजा काहीच नव्हतं. खरी हकीकत जर पाहायची तर शहरात आलेले बहुसंख्य लोक काय घेऊन आले इथं? कोणत्याही शहरात जेव्हा येतात गावाकडून लोक तर काय घेऊन येतात? सुरुवातीला तर भाड्यानंच राहतात, बरोबर की नाही. वापरण्याच्या वस्तू नसतात, त्याची वानवा असते. पण इथं आल्यावर मेहनतीवरती विश्वास असल्या कारणाने जिद्दीनं पेटून निर्व्यसनी बनून जीवन जगतात, मेहनत करतात. जसं आमचे वाकळे साहेब, गोविंद वाकळे साहेब बघा, दिसायला असे बॉडी बिल्डरच आहेत एकदम, तो काही विषयच नाही. आणि पण तरी व्यसन नाही आहे कुठल्याही प्रकारचं, कोणाला लुबाडायचं नाही. प्रामाणिकपणानं, विश्वासानं, जे मेहनतीनं काम करायचंय त्यातून जो मोबदला मिळतो त्यातून आपला उदरनिर्वाह करायचा. आणि केवळ उदरनिर्वाह करून आपल्यासाठीच जगायचं नाही आहे, तर त्यांच्या धार्मिकता, श्रद्धा असल्या कारणाने दानातही आहे, शील पालन करतात, उपवासाचं पालन करतात, ध्यान करतात. आणि ह्या गोष्टी माणसाकडे असायला पाहिजे. भगवान बुद्ध म्हणाले केवळ पैसा कमवत राहणे एवढंच पुरेसं नाही आहे. तर भगवंताने सांगितलंय जो पैसा आपण कमवतो त्याचे 4 हिस्से पण केले पाहिजे. ज्यांना वाटते की जसं म्हणतात लोक लक्ष्मी नांदली पाहिजे घरी, बोलण्यासाठी म्हणतात लोक, लक्ष्मी म्हणजे कोणती दुसरी लक्ष्मी येऊन नांदायचा विषय नाही आहे, आपलीच लक्ष्मी नांदाव प्रत्येकाने. पण ती लक्ष्मी कोणती, तर धन दौलत श्रीमंती जे आहे तर त्यालाच म्हणतात लक्ष्मी नांदणे. पण लक्ष्मी नांदणी कोणती, आपण करत असलेली भाकरी आपल्याला गोड लागली पाहिजे. नाही तर पंचपक्वान भेटत आहे ते गोड लागत नाही. आहे का लक्ष्मी घरामध्ये? मग नाही आहे. खायला तर पंचपक्वान भेटत आहे पण ते गोड लागत नाही, खाल्ल्या जात नाही. झोपायला तर गादी आहे, एसीचा हॉल आहे, रूम आहे, प्रत्येक रूम मध्ये एसी आहे, पण झोपत येत नाही. काय करता मग श्रीमंतीला? तर भगवंताने सांगितलं आहे की व्यवहारिक जीवनामध्ये सुखी तो व्यक्ती आहे की ज्याला व्यवस्थित जेवण जाते, सुखी तो व्यक्ती आहे की ज्याला रात्रीला झोप येते. समजते तुम्हाला? सुखी तो व्यक्ती आहे की जो बिना कामाचा ताण घेत नाही. सुखी तो व्यक्ती आहे की ज्याच्या चेहऱ्यावर सदा सर्व काळ स्माइल असते, हास्य असते. सुखी तो व्यक्ती आहे की भेटल त्याला नमस्कार करणे, सेकंड करणे, बसा, चहा घेता का, जेवण घेता का, तब्येत वगैरे बरी आहे का, असं विचारपूस करणारी व्यक्ती सुखी आहे. नाही तर आपल्यातच मलाच पाहन फुलं वाहा आणि मलाच विचारा, मला कुंकूच लावलं नाही म्हणते, मला हळदच लावलं नाही, मी दिसलोच नसेल का, आणि माझ्या अगोदर त्या छोटीला कसं काय लावलं, आणि मोठी असून मला कसं काय सोडलं, आणि मला तर आहेरच घेतला नाही म्हणते, आणि घेतला तर 150 रुपयाचा घेतला, आणि त्यांना कसा 500 रुपयाचा घेतला. बापा रडतच बसा, मग तुमच्या वाट्याला तर सुख कधीच येणार नाही. जेवढ्या अपेक्षा वाढवल्या तेवढ्या दुःख आहे बघा. आणि जेवढं समाधानानं राहिलं तेवढं मात्र जीवनामध्ये आनंदीच आनंद आहे. आणि काही नसते बघा, या क्षुल्लक गोष्टीमध्ये मनुष्य प्राणी फसलेला आहे खरं पाहिलं तर.
क्षुल्लक गोष्टी असतात, बऱ्याच गोष्टी क्षुल्लक असतात. मला बोलवलंच नाही, मला विचारलंच नाही, मला पाहिलंच नाही, बरं काय फरक पडतो? आम्ही कारडतच बसाव का रोजच? मग आता आम्हाला कोण वंदामीच म्हटलं नाही. अरे बाबा नाही म्हटलं वंदामी तर काय फरक पडतं का? पेट्रोल कमी झालं आपलं, काय भाव कमी झाला का? काय झालं काय? होऊन होऊन होईलच काय? काहीच होत नसते बघा. म्हणून याच्यामध्ये एवढा कचरा साचवलेला असतो लोकांनी, आणि त्या कचऱ्याच्या गाठोड्याला घेऊन लोक चालत राहतात. मी नेहमी सांगतो, आणि जिथं जातील तिथं ते गाठोडं सोडतात. काय सांगू बाईन, काय सांगू दादा, सोनात बरोबर नांदत नाही, सासूच बरोबर वागत नाही, नवरात बरोबर नाही, बायकोच बरोबर नाही. पण नसेल तर ठीक आहे ना, मग ते त्याचं सोल्युशन असेल, आणि जे सोल्युशन देतील त्यांच्याकडे बोलाव. जिथं जाईल तिथं गाठोडं सोडत बसाल तुम्ही, तर ते बिघडलेली गोष्ट सुधरेल की अजून बिघडेल? हा, समजा एखादा काही कपडा फाटलाय, इकडनं एकानं पकडला आणि दुसरीकडून दुसऱ्यानं पकडला, आणि ते तिकडे वरतील आणि हे इकडे वरतील, तर ते कपडा फाटल, हे जागेवरच राहील की अजून जास्त फाटल? संसाराचं गणित असंच आहे बघा, तुम्हाला सांगतो. कारण भगवान बुद्धांना जेव्हा विचारलं जगात चांगले लोक जास्त आहेत की वाईट लोक जास्त आहेत, तर काय उत्तर आलं असेल? वाईट लोक जास्त आहे. म्हणून तुमचं दुःख तुम्ही कोणाला सांगायला बसलात की नाही, तर पहिली गोष्ट तर दुसऱ्याला ते आवडत नाही. तुम्हाला अनुभव आला असेल तर बघा, ते दुःख आवडत नाही कोणाला. आपण दुःख सांगायला गेलो की लोक ऐकून घेत नाहीत, आणि जर ऐकून घेतलं तर लोक असं पेट्रोलच्या कॅनी घेऊन बसलेले असतात. तुम्ही समजा सांगितलं की आमच्या घरी बरोबर नाही हो, असे वागतात, तर ते ऐकणारे जे कोणी असेल, एखादी माता भगिनी असेल माझी, किंवा भाऊ कोण असेल, तर ते म्हणतात असं, अरे बाप, एवढं तुम्हाला बोलतात आणि एवढं मारतात बापा, हात तर लय सुजलेला दिसते. आणि हे बिचार इमोशनल असते बाई, असो का माणूस असो, हे भावनिक होऊन सांगते, आणि ते समोरच्याला वाटते हा आता आपला असर होऊ लागला, ते अजून जास्त रॉकेल, पेट्रोल, डिझेल जे काही आहे ते ओतत ओतत भडकात उठवते, आणि हे म्हणते मी आता आत्महत्याच करतो, म्हणते जीवच देतो म्हणते, आणि देते जीव, काही काही लोक देतात बापा. तर भगवान बुद्ध म्हणाले, म्हणून कोणालाही दुःख सांगत बसू नका, दुःखी प्रत्येकच जण आहे, फक्त दुःखाचा प्रकार आणि प्रमाण कमी जास्त आहे. म्हणून दुःख सांगत बसायचं नसते, तर दुःख नष्ट करण्यासाठी धम्माचं आचरण करायचं असते. समजलं तुम्हाला? दुःख सांगत बसायचं नसते, दुःख पाखडत बसायचं नाहीये, कारण इथे कोण दुःखी नाही. तुम्ही तुमचा जो कोणता प्रॉब्लेम समोरच्याला सांगाल, प्रॉब्लेम मध्ये ते पण असतात. फक्त समोरचे आपण दुःख सांगत असताना आपल्याला भडकवण्याचाच विचार करतात, आणि म्हणतात असं आमच्यात लग्नाला 25 वर्ष झाले म्हणते बोट लावलं नाही, हालाकी मार खालीला असते कितीतरी वेळेस रोजच, पण सांगायला मोठेपणा सांगायचा आहे आपला. बघा ना तुम्ही, आता हे सुंदर घर बनवलं की नाही, तर तुम्ही लोकांना आता पाहुण्याला बोलवलं असेल, पाहुणे आले असतील, तर पाहुण्यांचे समजा तुम्ही म्हटलं बा हे आम्ही आरसा घेतलाय फार भारीचा आहे, आता घर पाहिलं मी, खरंच घर लय भारी बनवलं बाबा, आणि बनवलंच पाहिजे, बाबासाहेबांची पुण्याई आहे, तुमचे पुण्यकर्म आहे. कुडाचे घर गावाकडे असलेली माणसं, ज्यांच्या सावलीचा विंटाळ होत होता हो, ग्लास, तांब्या, वाटी जर शिवली तर ते घासून धुवून घ्यावं लागायची, शिवू द्यायची नाही लोक, ही एवढी परिस्थिती तेव्हा होती. बघा बाबासाहेबांना मालामाल केलं बघा, शहरामध्ये घर बनवू शकतो, आणि ते पण टोले जंगल, त्याला बाबासाहेबांच्याच घराचं नाव दिलं. हे विशेष म्हणजे बाबासाहेबांच्या घराचं नाव दिलं राजगृह. आणि ही एवढं मोठं परिवर्तन जे काही आहे हे बाबासाहेबांच्या मुळेच झालेलं आहे. परंतु जर घरामध्ये पाहुण्यांना बोलवलं, त्यांना दाखवलं आमचा टीव्ही असा, आमचं घर असा, आमचा हॉल असा, तर सगळेच काय चांगल्या मनाचे कौतुक करणारे नसतात. तुम्हाला सगळ्यांनाच अनुभव येत असेल. समजा तुम्ही म्हटले बा आम्ही टीव्ही आणलाय तिथून त्या दुकानातून, तिकडनं कशाला आणला मला विचारायचं असतं, म्हणते मी त्या दुकानातून तुम्हाला स्वस्तात घेऊन तुम्हाला फसवलं मी. तुम्ही जर सांगितलं या मिस्त्रीला या कॉन्ट्रॅक्टरला दिलं होतं काम, कसं काय बरं जमलंय का काम, ते म्हणते अरे तुम्हाला फसवलं की हो, मला सांगायचं असतं, म्हणते मी त्यांना सांगितलं असतं, त्यांनी फार कमी पैशात कमी दिली. तुम्ही कोणालाही काही सांगा, फार कमी लोकांकडून कौतुक होते, जास्त लोकांकडून निंदाच होते. हे तुम्हाला मी अनुभवाने सांगतो, कारण भगवान बुद्धाचंच वचन आहे, या जगामध्ये निंदक जास्त असतात आपले, आणि कौतुक करणारे, प्रशंसा करणारे, आपल्याला समजून घेणारे कमी लोक असतात. पण भगवान बुद्ध म्हणाले कोणी निंदा करो आणि कोणी आपलं प्रशंसा करो, ह्याचा विचार न करता आपण स्वतःशी प्रामाणिक वागून पुढे आणि पुढे जायचं असते, आणि त्यासाठी आपल्या कमाईच्या 4 हिस्से करायचे असते. सत्य शेवटी मी तुम्हाला सांगतो, पहिला हिस्सा माता पित्यांच्या सेवेसाठी काढून ठेवायचा असतो. त्याच घरात लक्ष्मी नांदते. मी आता जे म्हणालो तुम्हाला, त्याच घरात बरकत येते, त्याच घरात लक्ष्मी नांदते, त्याच घरातली संपत्ती म्हणजे 2चे 4 होऊ शकतात, 4चे 8 होऊ शकतात, 5चे 50 होऊ शकतात. त्याच घरात सुख शांती नांदू शकते. ज्या घरात येणारी संपत्ती
धन दौलत जिचे 4 हिस्से त्या घरातल्या लोकांकडून केले जातात. बुद्धाचं वचन आहे, तुम्हाला सांगतो. अनाथ पिंडकाला भगवंताने हा उपदेश केलेला आहे. भगवान बुद्ध अनाथ पिंडकाला म्हणाले, ज्या लोकांना वाटते की धन संपत्ती सुख देते, निश्चितच सुख देते म्हणाले भगवान बुद्ध, धन संपत्ती श्रीमंती, पण जेव्हा त्या धन संपत्तीचे 4 हिस्से 4 भाग केल्या जातील. तर भगवंताला विचारलं की कोणते 4 भाग, कसे 4 भाग करायचे? तर भगवंताने अनाथ पिंडकाला सांगितला, पहिला भाग करा. समजा तुम्ही पैसे कमवत असाल, 100 रुपये जर कमवले, त्या 100 रुपयाचे 4 भाग केले पाहिजे, तर ते 100 रुपये तुम्हाला बरकत देतील. तर कोणते? पहिला भाग करा म्हणाले भगवान बुद्ध. त्या उदाहरण म्हणून सांगतो, 100 रुपयातले जे 25 रुपये आहेत पहिला भाग, तो माता पित्यांच्या सेवेसाठी वेगळा काढून ठेवा. कारण माता पिता म्हातारी झालेले आहेत, माता पिता आजारी असतात, ते म्हातारे असतात, त्यांना कपडा लत्ता, औषध, दवाखाना, गोळ्या औषध किंवा अजून काय कमी जास्त असेल तर त्याच्यासाठी तुम्ही पहिला एक हिस्सा वेगळा काढून ठेवला पाहिजे. असं नाही म्हटलं पाहिजे सगळ्याच आपण खर्चून घेऊन आता माझ्याकडे पैसेच नाही आणि मी कुठून आणू. बरोबर आहे, हिस्से करायला शिकलं. भगवंताने मॅनेजमेंट शिकवलं घराचं. बघा तुम्हाला ही अर्थव्यवस्था भगवंताने शिकवली त्या काळामध्ये, की लोक कंगाल बनू नये, गरीब बनू नये आणि लोकांना मिळकतीतून सुख मिळालं पाहिजे खऱ्या अर्थाने. आजही लोक पाहतो मी बरेच कमवतात भरपूर, पण काहीच शिल्लक राहत नाही. माहिती तुम्हाला, कमवतात भरपूर पण संध्याकाळ झाली की दारून ते अजून काय काय येते आणि ते कुठं कुठं ते गायब करतात पैसे, उद्या दुसऱ्या दिवशी भिकायला लागतात. येता का पैसे? बघा तुम्ही, हे फार वाईट आहे. तुम्हाला सांगतो, गरीबच का राहतात त्याला हे पण एक कारण आहे तुम्हाला सांग. कारण मॅनेजमेंट नाही आहे, व्यवस्थापन नाही आहे. भगवंतांनी त्या काळात सांगितलं, पहिला हिस्सा माता पित्याच्या सेवेसाठी ठेवा. कारण या जगात जागरूक देवस्थान जर कोणतं असेल, अंतर्मनातून आपल्याबद्दल मंगल मैत्री शुभाशीष व्यक्त करणारे जर कोणी असतील तर ते मायबाप असतात, माता पिता असतात. बघा, हे नेहमी सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. कोणी पण कोणत्याही जाती धर्माचे असो, सदैव माता पिता आपलं हितच चिंतत असतात आणि त्यामुळे पहिला त्यांच्या सेवेसाठी हिस्सा ठेवला पाहिजे. दुसरा हिस्सा जो आहे, मूल बाळ बायको यांचा संगोपन सांभाळ करण्यासाठी ठेवला पाहिजे. मूल बाळ बायको यांचं संगोपन केलं पाहिजे ना, त्यांचा सांभाळ केला पाहिजे. मुलांना काय लागते काय नाही लागत, पत्नीला काय लागते काय नाही लागत, किंवा पत्नी कमवत असेल तर पतीला काय लागते काय नाही, कमी जास्त सगळ्या गोष्टी, कपडा लत्ता, शिक्षण, वस्तू वगैरे याच्यासाठी दुसरा हिस्सा काढून ठेवला पाहिजे. नाही तर बघा, बऱ्याच घरांमध्ये महिला कोणी म्हणत असेल आमच्याकडे पैसाच नसते, मला हेच देत नाही. माणूस म्हणेल माझ्याकडे पैसाच नसते, हेच देत नाही. पोरं परेशान असतात, कोणी बाई परेशान असते, कोणी माणसं परेशान असतात आणि घरामध्ये खरंच कोणाकोणाच्या काहीच नसते. पैसा तर येतो पण घरामध्ये तो बरकत देत नाही. म्हणून ही दुसरा हिस्सा सांगितला भगवंताने, भाग सांगितला की पती पत्नी किंवा मुलं बाळ आणि आपल्या घरादारासाठी तुम्ही वापरला पाहिजे. तो दुसरा हिस्सा कमी पडला नाही. कुणाला भीक मागणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे. आपल्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्यांसमोर असे हात पसरले नाही पाहिजे. गावाकडे काही लोक असतात बघा, आता मिळत नाही म्हणून ती गोष्ट वेगळी, पण पीठ देता का, भाजी देता का, उस्तव देता का, हे देता का, ते देता का, जिंदगीभर देता का, कुठं पंगत उठते का, तिथं जाऊ का, बसू का, आणि बुंदी लपून आणू का, नुकती लपून आणू का, अजून गाठोडं भरून ठेवू का? तर मला सांगा कशी बरकत येईल? घेण्याचाच भाव असेल तर बरकत येत नाही, देण्याचाही भाव असायला पाहिजे, खर्च करण्याचाही भाव असायला पाहिजे. म्हणून भगवंताने सांगितलं, आपल्या घरात कोणी भीक मागणारं नसलं पाहिजे, दुसऱ्याकडचं लुबाडणाऱ्यांची मानसिकता आपल्या घरात कोणाकडे नसली पाहिजे. म्हणून दुसरा हिस्सा भाग ठेवला पती पत्नी मुलं बाळ यांचं संगोपन करण्यासाठी. तिसरा भाग सांगितला भगवंताने, जो कोणता तुम्ही व्यवसाय करता, जी कोणती तुम्ही नोकरी करता, व्यवसाय करता, जी इन्व्हेस्टमेंट आहे, त्या इन्व्हेस्टमेंटसाठी तिसरा हिस्सा सांगितला भगवंताने. कारण तुम्हाला जर तुमचा बिझनेस, तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे, कुठलाही व्यवसाय जे लोक करत असतील, तर तो व्यवसाय करत असताना त्याच्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागेल ना, बरोबर की नाही? म्हणून तिसरा हिस्सा तुमचा उदरनिर्वाह करण्यासाठी तुम्ही काढून ठेवा असं भगवंताने सांगितलं आहे. कारण तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल, त्याचं फळ मिळेल, तुम्हाला 2चे 4 करता येईल. पण तुम्ही जे आलंय खायचंय आणि बाकी काय, मग कधी संकट आलं, कधी काही लग्न कार्य आहे, कधी मुलांची फीस भरायची आहे, कधी कोणता आजारपण आहे आणि तिथं पैसे लागतात, तेव्हा मग, बरोबर की नाही? तर म्हणून भगवंताने सांगितलंय, तिसरा हिस्सा आपल्या व्यवसायासाठी, व्यापारासाठी काढून ठेवा. आणि चौथा हिस्सा जो आहे, भाग आहे, तो अत्यंत महत्वाचा, म्हणजे भगवान बुद्ध म्हणाले, तो दान पुण्यासाठी काढून ठेवला पाहिजे. माहिती तुम्हाला,
भगवंताचं वचन आहे, चौथा हिस्सा दान पुण्यासाठी. त्याच घरात त्याच पैशाला बरकत येऊ शकते की ज्या घरात हे 4 हिस्से केल्या जाऊ शकतात. म्हणून भगवंताच्या काळात राजे लोक असो, प्रधान लोक असो, गरीब लोक असो, श्रीमंत लोक असो, कोणी असो, भगवंताने ज्या 10 पारमिता शिकवल्या जीवनाला परिपूर्ण बनविण्यासाठी, त्याच्यामध्ये एक पारमिता दान पारमिता पहिलीच पारमिता आहे. बघा, बुद्ध तोच व्यक्ती बनू शकतो जो 10 पारमिता पूर्ण करू शकतो. त्यातली पहिली पारमिता बाबासाहेबांनी सुद्धा म्हणून 22 प्रतिज्ञा ज्या दिल्यात की नाही, त्या 22 प्रतिज्ञेमध्ये सुद्धा सांगितलं, भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मी 10 पारमिता पाळीन अशी प्रतिज्ञा आहे. बघा, एक त्यापेक्षा अजून बाबासाहेबांनी सांगितलं एका ठिकाणी की मी माझ्या कमाईचा 20वा हिस्सा धम्मकार्यासाठी दान देईन. हे उगीच नाही सांगितलं म्हणजे आपल्याकडे पैसे आहेत म्हणून द्यायचे असा नाही आहे. तर दान म्हणजे पुण्य आहे आणि पुण्य म्हणजे दान आहे. भगवंताने दानालाच पुण्य, पुण्यालाच दान म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे भगवान म्हणाले की आपण जे काही कमवतो त्याचे हे 4 हिस्से जे कोणी लोक करतील तेच सुखाने त्या धनाचा, संपत्तीचा, पैशाचा उपभोग घेऊ शकतात. अदरवाईज फक्त घेत असतील, देत नसतील तर भगवान बुद्ध म्हणाले सुख शांती त्यांच्या संसारामध्ये नांदू शकत नाही. आणि म्हणून आपला वाकळे परिवारही तसा दानशूर, सिलवान, श्रद्धावान आहे, उपोषधारी आहे, साधक आहे. आणि त्यामुळे अनेक ठिकाणी तुम्ही सेवा देता. बऱ्याच ठिकाणी तुम्ही दरवाजाच्या माध्यमातून म्हणा किंवा भोजनदानाच्या माध्यमातून भिक्खू संघाची सदैव तुम्ही सेवा करता आणि हेच पुण्यकर्म आहे. बघा, नाही तर भगवंताचं वचन आहे, संतांचं, महापुरुषांचं वचन आहे, आपण ज्याला माझं समजतो, मग मी असो, तुम्ही असो की कोणी असो, ज्याला चिपकू राहतो, भगवान म्हणाले जेव्हा आपल्याला मृत्यू येतो तेव्हा ज्याच्या बरोबर लगाव असतो, चिपकाव असतो, ते सर्व काही इथंच राहते आणि आपण निघून जातो, आपली राख होते. आणि मी नेहमी सांगतो तसं, मग एकदा आपली बॉडी गेली, जीव गेला, एकदा नाकाला हात लावून बोट लावून पाहतात, नस पाहतात, नाडी पाहतात, संपला म्हणतात विषय, आता घेऊन जा. मग लोक म्हणतात बॉडी कुठपर्यंत आली, काय म्हणतात, बॉडी कुठपर्यंत आली, साहेब कुठपर्यंत आलं नाही म्हणत. अगोदर म्हणतात आपल्याला साहेब म्हणतील, मॅडम म्हणतील, काय म्हणतील, येता का, बसता का, खुर्ची देऊ का, सोफा देऊ का, अजून सोनं करू का, चांदी करू का, कुंकू लावू का, हळद लावू का, अजून काय काय लावून कुठं ठेवू, असं करतील. पण बटन दबलं, पोस्टमॉर्टम करून आपलं बॉडी येत असली की लोक असं म्हणत नाही साहेब कुठपर्यंत आलेत आता, मॅडम कुठपर्यंत आले आता, असं नाही म्हणा, आमदार साहेब कुठपर्यंत आले असं म्हणत नाही, खासदार साहेब कुठपर्यंत आला असं म्हणत नाही, बॉडी कुठपर्यंत आली म्हणते असंच विचारतात. बघा तुम्ही पाहत असता, बघा तुम्ही अंतिम संस्कार करताना सुद्धा लोक काय म्हणतात, बॉडी कुठपर्यंत आली, स्मशानात पोहोचायला बॉडीला किती वेळ आहे, स्मशानात पोहोचायला साहेबाला किती वेळ, असं कोणीच म्हणत नाही. म्हणते का, बघा तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असो, जातीचा धर्माचा तर विषय येत नाही, हे तर रिकाम्या गोष्टी झाल्या सगळ्या. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की जे जे काही कमवतो आहे ते खरंच जरी इथे राहते आहे हकीकत मध्ये, तर म्हणून जे आपण कमवतो आहे त्याचे खरंच 4 हिस्से करायला पाहिजे. आपल्या माता पित्यांच्या सेवेसाठी पण वापरायला पाहिजे जे कमवतोय ते, त्यानंतर मूलबाळ बायको यांचा सांभाळ करण्यासाठी पण वापरला पाहिजे, त्यानंतर आपला उदरनिर्वाह करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पण वापरला पाहिजे, आणि चौथा हिस्सा दान पुण्यासाठी सुद्धा वापरायलाच पाहिजे. आणि म्हणून निश्चितपणे आपला वाकळे परिवार अशाच प्रकारचं कर्म, पुण्य कर्म, कुशल कर्म करतो. याबद्दल मी तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करतो. आज या ठिकाणी आम्हाला भोजनदानासाठी, चिवरदानासाठी, परिष्कार, फळदान, अर्थदानासाठी आपण वाकळे परिवाराने, श्रद्धावान धम्मोपासक गोविंद प्रल्हाद वाकळे साहेबांनी त्यांच्या परिवाराने आम्हाला भिक्खू संघाला इथे निमंत्रित केलाय. तेव्हा निश्चितपणे तुम्हा सर्वांच्या प्रति मी विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रखंतो सब देवता सब बुद्धान भावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम
रक्षन्तु सब देवता सब संघान भावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। सर्वांना एक सूचना आहे, येणाऱ्या 17 जून रोजी सायंकाळी 5 वाजता आपल्या औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील मौलाना आझाद संशोधन केंद्रामध्ये आपल्या महामंगल सुक्त या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे। आणि त्याचबरोबर 10वी आणि 12वीला ज्या विद्यार्थ्यांना 80% पुढे मार्क्स पडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा सत्कार गुणगौरवही आहे। त्याखेरीज काही अधिकाऱ्यांना बोलावून आपण सर्वच विद्यार्थ्यांना करिअरसाठी, त्यांच्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन सुद्धा करणार आहोत। तेव्हा 17 जून 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता मौलाना आझाद संशोधन केंद्रामध्ये होणाऱ्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण सहपरिवार उपस्थित राहावे, एक हे निमंत्रण आम्ही देत आहोत। आपण हे निमंत्रण स्वीकारावे। The great happiness. शरणं